मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 52. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 53. फर्स्ट क्वेश्चन बघा, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. खाली दिलेल्या एक्सप्रेशनला काय करायचं आहे, फॅक्टराइज करायचं आहे, फॅक्टर पाडायचे आहे. चला बघू. बघा फर्स्ट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आहे. जर मी याला ए समजलं आणि याला बी समजलं तर कोणता फॉर्म्युला तयार होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि फॉर्म्युला काय म्हणते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी ए मायनस बी असा हा फॉर्म्युला राहते. ठीक आहे, तर मी याच फॉर्म्युल्यावरून सगळे क्वेश्चन आहे 53चे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. तुम्हाला लक्षात राहील तर बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यात इझी जाईल. बघा मी पी ला ए समजलं, क्यू ला बी समजलं, तर बघा ए मायनस बी म्हणजेच पी मायनस क्यू, ए प्लस बी म्हणजे पी प्लस क्यू. हे झालं आपला आन्सर. फक्त एवढंच फॅक्टराइज करायचं आहे त्याला. सेकंड बघा, सेकंड क्वेश्चन बघा, 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. ठीक आहे, याला मला कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट करायचं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, तर हा मी डायरेक्टली लावू शकतो का इथे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही लावू शकत, कारण मला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये क्रिएट करावं लागेल. बघा 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअरला मी 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे म्हणून 2 लिहिलं. एक्सचा स्क्वेअर ऑलरेडी दिला होता, एक्स म्हणजे 2x घेतला आणि 2x ला होल स्क्वेअर केला. ठीक आहे, मग बघा 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे म्हणून 5 लिहिलं मी, y लिहिला इन ब्रॅकेट होल स्क्वेअर केला. 2x काय आहे, ए आहे आणि 5y काय आहे, बी आहे. म्हणजे आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये हे क्रिएट झालं. तर मी फॉर्म्युला लिहिला इथे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, तर मी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू मांडू आपली. 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर आहे माझा आता ए स्क्वेअर बी स्क्वेअरच्या जागी. तर ए मायनस बी म्हणजे 2x मायनस 5y आणि ए प्लस बी म्हणजे 2x प्लस 5y. ठीक आहे, चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा वाय स्क्वेअर मायनस 4 आहे. ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट करावं लागेल. तर बघा वाय स्क्वेअर मायनस 4ला मी कसं केलं, वाय स्क्वेअर ऑलरेडी दिलेलं होतं आपल्याला, मायनस आहे. ठीक आहे, 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे म्हणून 2 स्क्वेअर लिहिला मी, क्रिएट केलं त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर ए काय आहे माझा आता, वाय आहे आणि बी काय आहे माझा 2 आहे. ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए मायनस बी ए प्लस बी हा फॉर्म्युला लावला मी. वाय स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इक्वल्स टू काइन ए मायनस बी म्हणजेच वाय मायनस 2 आणि ए प्लस बी म्हणजे वाय प्लस 2. ठीक आहे, पी स्क्वेअर मायनस 1/25 आहे. मला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट करायचं आहे याला. तर याला मी कशी क्रिएट करेन बघा, पी स्क्वेअर मायनस 1/25 इक्वल्स टू पी स्क्वेअर ऑलरेडी दिला आहे आपल्याला, मायनसचं साईन दिलं आहे. 1/25 ला मी 1/5 लिहू शकतो आणि होल स्क्वेअर देऊ शकतो. ठीक आहे, 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट झालं. ए ला काय समजू मी, पी समजणार, बी ला काय समजणार, 1/5 समजणार. ठीक आहे, फॉर्म्युला पुटअप केलं, पी स्क्वेअर मायनस 1/5 होल स्क्वेअर इक्वल्स टू एच्या जागी पी मायनस 1/5 घेतला. ठीक आहे, पी प्लस 1/5. फिफ्थ क्वेश्चन मध्ये बघा 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर आहे. ठीक आहे, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं सिस्टम दिसत आहे का, नाही दिसत आहे. पहिले मला याला क्रिएट करावं लागेल त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि मग नंतर पुटअप करावं लागेल. तर 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअरला मी कशी लिहू शकतो, 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे म्हणून 3 लिहिलं, एक्स लिहिला आणि होल स्क्वेअर केला. ठीक आहे, हे केलं मी. मग मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन दिलं. 1 कोणाचा स्क्वेअर आहे, 1 चा आहे, 1 लिहिला मी. ठीक आहे, 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4 चा आहे म्हणून 4 लिहिलं, 1/4 लिहिलं. ठीक आहे, वाय लिहिला आणि मग ब्रॅकेट करून त्याला स्क्वेअर केलं. ठीक आहे, मग बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला क्रिएट करू शकतो इथं. आता मी पुटअप करू शकतो. हा झालाय त्या फॉर्मॅटमध्ये. तर 3x ला मी काय समजेन, ए समजेन, 1/4 वायला मी काय समजेन, बी समजेल. तर बघा 3x स्क्वेअर मायनस 1/4 वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए ला काय आहे, ए काय आहे माझा 3x आहे, मायनस बी काय आहे 1/4 वाय आहे. तर 3x मायनस 1/4 वाय, 3x प्लस 1/4 वाय. 6 क्वेश्चन बघा, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर आहे. तर मी याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये क्रिएट करणार. याला एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर आहे इक्वल्स टू मी कसं लिहू शकतो याला, एक्स स्क्वेअर आहे आपल्याला दिलं आहे, मायनस दिलं आहे, 1/x इन ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो असं. ठीक आहे, 1चा स्क्वेअर 1च येते आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर येणार, 1/x स्क्वेअरच येणार. ठीक आहे, तर मी
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आणायला मी याला फक्त याची मांडणी चेंज केली. ठीक आहे, तर बघा एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर झाला. ठीक आहे, ए मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला लावू शकतो मी. ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे माझा एक्स झाला आणि बी म्हणजे 1/x झाला. तर बघा एक्स मायनस 1/x एक्स प्लस 1/x कोणता फॉर्म्युला लावला मी? ए मायनस बी ए प्लस बी वाला फॉर्म्युला. ठीक आहे, 7 बघा ए स्क्वेअर बी मायनस ए बी आहे. ठीक आहे, तर हा मी दुसऱ्या मेथडनी सॉल्व करणार, कारण इथे तो फॉर्म्युला क्रिएटच नाही होत आहे, म्हणून मी दुसऱ्या मेथडनी सॉल्व करणार. याला फॅक्टराईज करायचं आहे. तर बघा इथे ए किती वेळा आहे? ए 2 वेळा आहे. ठीक आहे, इथे किती वेळा आहे? बी 1 वेळा आहे. इथे ए किती? ए एकच वेळा आहे आणि बी एकच वेळा आहे. म्हणजे याच्यातून कॉमन काय आहे? ए बी आणि ए बी. तर मी ए बीला बाहेर काढला. ए बीला बाहेर काढलं तर इन ब्रॅकेट काय येईल? इथे काय उरलं? ए उरला आणि इथे काय उरला? काहीच नाही, म्हणजे 1 उरला. ठीक आहे, ते ए हा -1 म्हणजे ए बी इन ब्रॅकेट ए -1 माझा आन्सर आला. ठीक आहे, बघा इथे पण तो फॉर्म्युला लागत नाही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. तर मी फॅक्टराईज करायचं आहे तर मी दुसरी मेथड यूज करीन. दुसरी मेथड म्हणजे कोणती आहे? कॉमन काढणं. ठीक आहे, तर बघा 4 आहे, 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर हे याला मी फॅक्टराईज करू शकतो. 4ला 2 × 2 होते माझं. ठीक आहे, एक्सला फॅक्टराईज करीन मी. एक्स किती वेळा आहे? 2 वेळा आहे. ठीक आहे, आणि वाय 1 वेळा आहे. ठीक आहे, याला मी फॅक्टराईज करेल तर 6ला फॅक्टराईज करेन तर 2 3 जा 6 आणि x × x कारण 2 वेळा आहे. बघा हे फॅक्टराईज केल्यानंतर याला कॉमन काय निघेल? याच्यामधून कॉमन एक तर सगळ्या दोन्ही याच्यात 2 2 आहे. ठीक आहे, मग x आहे. बघा एक x आहे, दुसरा पण x आहे. ठीक आहे, तर इथे कॉमन काय निघेल माझा? 2x स्क्वेअर, कारण की 2x आहे ना, तर x स्क्वेअर लिहू शकतो आपण. तर 2x स्क्वेअर म्हणून कॉमन 2x स्क्वेअर काढला. इन ब्रॅकेट केला. काय उरलं इथे? 2 आणि y म्हणजे 2y उरलं. मायनस ह्या याच्यामध्ये 6x स्क्वेअरमध्ये काय उरलं? 3 उरला, म्हणून 3 म्हणजे माझा आन्सर काय आला? 2x स्क्वेअर इन ब्रॅकेट 2y - 3. ठीक आहे, बघा 9 क्वेश्चन 1/2 y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. आता मला हे फॅक्टराईज करायचं आहे, पण मला 1/2 फॅक्टराईजच नाही करता येत. तर मी 1/2ला रिमूव्ह करण्यासाठी काय करू शकतो? एक तर इथे काहीतरी पाहिजे, तेव्हा हे कटपीट होणार. ठीक आहे, तर त्यासाठी मी मल्टिप्लाइंग बाय 2 करेन, कारण मल्टिप्लाइंग 2 केलं डिवाइड बाय 2 करू शकतो का? नाही, डिवाइड केलं असतं तर 4 आला असं आन्सर, पण मला हा 2 काटायचा आहे. तर हा 2 काटण्यासाठी मी काय करीन? मल्टिप्लाय करेन. तर मल्टिप्लाइंग बाय 2. तर पण सगळ्यांना मल्टिप्लाय होईन, सगळ्या टर्मला मल्टिप्लाय होईन. बघा इकडे 2 × 1/2 y स्क्वेअर, ह्या याला 2नी मल्टिप्लाय केला, बरोबर आहे. ठीक आहे, मायनसचं साईन आहे. 2नी मल्टिप्लाय केला ह्या पूर्णाला. ठीक आहे, सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, बघा इकडे मग हा 2 कटून गेला. इथे काय उरलं? y स्क्वेअर उरला. मायनस मग 8 2 जा 16 z स्क्वेअर आहे, z स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, तर याच्यात मी फॉर्म्युला क्रिएट करू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ठीक आहे, बघा कसं करू? y स्क्वेअर मायनस 16 z स्क्वेअरला मी असं लिहितो. y स्क्वेअर तर ऑलरेडी दिला आहे, मायनस मी 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे, ते मी 4z इन ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, काही बिघडलं नाही. ठीक आहे, तर मी आता हे क्रिएट केलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये. ठीक आहे, वायला काय समजेन? ए समजेन आणि 4zला मी बी समजणार. ठीक आहे, वाय स्क्वेअर मायनस 4z स्क्वेअरला काय कसं लिहिणार? वाय मायनस 4z y प्लस 4z. ठीक आहे, कोणत्या फॉर्म्युल्याने? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला लावला, ए मायनस बी ए प्लस बी फॉर्म्युल्याने. ठीक आहे, चला बघू नेक्स्ट 10 क्वेश्चन. बघा 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. ठीक आहे, ते इथे काय आहे? 2 आहे आणि किती वेळा x आहे? 2 वेळा x आहे. ठीक आहे, इथे काय आहे? 8 आहे. तर 8ला मी फॅक्टराईज कसे करीन? 2 × 2 × 2 म्हणजे 2 2 जा 4 4 2 जा 8. ठीक आहे, मग y × y यातून कॉमन काय निघेल? 2 आहे इथे कॉमन दोन्ही याच्यात. ठीक आहे, x आहे का कॉमन? नाही आहे. आता काही कॉमन आहे का? नाही आहे, तर 2 निघले बाहेर. ठीक आहे, इन ब्रॅकेट काय उरलं माझं? x स्क्वेअर उरलं. मायनसचं साईन आहे. इथे काय उरलं माझं? 4y स्क्वेअर उरलं. ठीक आहे, तर मी इथे तर नाही लावू शकत, हे पूर्ण आले तर नाही लावू शकत, पण
ह्या एवढ्या ब्रॅकेटला मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावू शकतो. ठीक आहे, स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर लिहिलं मी, तर फोर कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे, 2y इन ब्रॅकेट स्क्वेअर. बघा क्रिएट केलं मी, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालं. तर एला काय समजेल मी, x समजणार आणि बीला काय समजेल 2y समजणार. ठीक आहे, तर बघा आपला फॉर्म्युला लावू आपण. कोणता फॉर्म्युला, ए मायनस बी ए प्लस बी वाला फॉर्म्युला. 2 जसे तसे लिहिले, इथे फॉर्म्युला लावला का, नाही लावला. ठीक आहे, इन ब्रॅकेट x मायनस 2y x प्लस 2y. ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला लावला. हे झाला आन्सर. Please like, share and subscribe.